ही स्पर्धा उभी केली आणि या स्पर्धेला यशस्वी करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। पहिलाच बॉल ऑन साइडला बॉल चाललाय सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार 6। थँक्यू डीसी, थँक्यू। दरम्यान प्रतीकजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय। चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय प्रतीकजी भोईर साहेबांचं करतो या ठिकाणी आम्ही वेलकम आणि त्यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचंय। पहिल्या चेंडूवर नीलच्या गोलंदाजीवर षटकार आलाय। संदीप जो मैदानामध्ये आहे आक्रमकता दाखवतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार, लॉंगनला क्लिअर करणारा हात दर्जेदार स्ट्रोक चौकार। सध्या मैदानाच्या आतमध्ये निहिल आणि त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज संदीप ह्याचं बॅटल सुरू आहे। मात्र त्यामध्ये सरशी जर आपण पाहिली तर ती संदीपची आहे, कारण त्यानं आक्रमकता दाखवायला सुरुवात केली। या पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आपल्या टीम करता धावफलकावर जोडल्यात। पुढचा बॉल निहिल, इथे मात्र हा बॉल अप्रतिम, सुपर शॉट ऑफ द इव्हिनिंग असं म्हणू शकतो या बॉलवर। काय फटका सजवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा दर्जेदार स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हिनिंग असं म्हणू शकतो। या स्ट्रोकला उजव्या अष्टीच्या बाहेर जागा होती आणि त्या जागेवरनं चेंडूला जागा योग्यतेनं दाखवली, षटकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला आणि धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। आक्रमकता गरजेची आणि तीच आक्रमकता मैदानामध्ये सध्या तुम्ही पाहताय। मात्र या आक्रमकतेमुळे गोलंदाज थोडासा गर्भगरीत तो झालेला पाहायला मिळतोय। यावेळेचा बॉल तो चांगला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक अपील करण्यामध्ये व्यस्त राहिले। बॉल कलेक्ट करताना थोडासा उशीर आणि त्याचाच फायदा, एक सिंगल तिथे अधोरेखित केली जाईल। लेग बाईकच्या स्वरूपाने 1 रन इथे वाढतीये। 1 रनच्या मदतीने धावसंख्या 17 आहे। 4 चेंडूचा खेळ, काय बॅटिंग केली या पहिल्या 3 बॉलवर फलंदाज संदीपनं। आता अंकित स्ट्रायकर एन कडे येतोय। पहिले 4 बॉल त्यानं नॉन स्ट्राईक एन कडनं अगदी योग्यतेनं पाहिलेत, तोच अंकित स्ट्रायकर एन कडे पहिल्यांदा आलाय। ऑन साइडला बिटवीन द गॅप पॉवर प्लेचा षटक आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या षटकामध्ये या पद्धतीचे फटके ते तुम्हाला रन्स देऊन जातात आणि यावेळेचा हा बॉल तोही रन्स देऊन जाईल। चेंडू सीमारेषा पार, चौकार। खूप मोठं षटक, खूप महागडं षटक, टीमला अडचणीमध्ये आणणारं षटक इथे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या मॅन्डेटरीच्या षटकामध्ये शेवटचं षटक शेवटचा बॉल थोडासा रिलीफ देणारा जरूर होता। ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर तब्बल 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते विदाउट लॉस। येणारे 4 ओव्हर कशा पद्धतीचा खेळ अजित सर इथनं होईल, कारण खूप जास्त टोटल जी धावफलकावर पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे। नक्कीच अप्रतिम स्टार्ट इथे बघायला मिळतोय। ज्या पद्धतीने ठाकूरपाडा संघाने इथे अप्रतिम स्टार्ट दिलाय, तर एक बॅटल नक्कीच बघायला मिळेल। गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे। हिमेश एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आपल्या घरच्या मैदानावरती, होम क्राऊड आणि होम ग्राउंडमध्ये। इथे मात्र हिमेश कमबॅकिंग करेल का प्रश्न इथे मात्र सर्व राबळीवासियांना पडलाय, कारण ज्या पद्धतीने 22 धावा खर्च झाल्या निहिल किनीच्या पहिल्या षटकामध्ये, अंकित आणि त्यानंतर संदीप हेमाडे यांच्या बॅटमधनं अप्रतिम षटकार चौकाराची आतषबाजी आपण बघितलंय। आणि इथे हिमेशला बोलवलं गेले की इथे तुम्हाला इकॉनॉमिक षटक हाताळायचं आहे आणि ज्या धावा पहिल्या षटकामध्ये गेल्यात त्यामध्ये कमबॅकिंग करत रावळी संघाला एक परतीचा मार्गामध्ये आणायचं आहे।
पहिला चेंडू उडवलाय, मिड विकेट रिझन मधनं येतोय, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 फ्लाय झाले. 26 धावा ऑन दी बोर्ड बघायला मिळत आहेत अक्षय सर. इथे आक्रमकता हे एकमेव उद्दिष्ट आहे फलंदाजाचं आणि खऱ्या अर्थाने सक्सेसफुल शॉट बघायला मिळत आहेत. निश्चित थोडीशी जागा होती, हुक करण्याचा प्रयत्न होता, पूल आणि हुकचं मिश्रण आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्र खाली होतं आणि मुन्ना पठाण सरांच्या डोक्यावरनं बॉलला चौकारामध्ये परिवर्तित केलंय. हिमेश ओ या वेळेला मात्र चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल करतोय, नयन पाटीलला डॉमिनेट करत आणखीन एक दमदार बारदार षटकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 32, 32 धावा. इथून मात्र ठाकूरपाडा संघाची जी बॅटिंग आहे आक्रमकतेचा आणि संयमचा एक जबरदस्त समन्वय. श्री जागमाता रावळी संघाच्या अगेन्स्ट इथे मोर्चा बांधला आक्रमकतेचा आणि प्रत्येक गोलंदाजावरती इथे आक्रमण केलं जाते अक्षय सर. निश्चित आक्रमकतेची गरज आहे. तुमचा बचाव तुम्हाला आक्रमकतेनंच करता येतो आणि ती आक्रमकता सध्या पाहायला मिळते. पुढचं 32 धावा, 8 चेंडूंचा खेळ संपला आणि तब्बल 32 धावा. विस्फोटक बॅटिंग काय असते आणि आक्रमकता काय असते यांचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये याची धी याची डोळा इथे बघायला मिळते. हिमेश कमबॅकिंग करेल का? आणि इथे सरळ लॉंग आपला क्लिअर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आणि साहिलच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. पहिला धक्का, पहिला झटका या ठिकाणी लागतोय अंकीच्या रूपानं. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर तिथे ताकदीचा वापर आणि फोर्स करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर गेला आणि खूप चांगला कॅच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये तिथे एक चांगला कॅच कॅरी झाला, विकेट मिळाली. माघारी परतावं लागलं बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. न्यूमॅन ऋषी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग आणि तिथे मात्र ब्रेक थ्रू दिला हिमेशनं. च्या कामासाठी बोलवलं होतं संघ नायकानं, त्याला योग्य न्याय देण्याचं काम या ठिकाणी हिमेश करताना पहिला गडी बॅक टू द पविलियन कडे गेलाय आणि तिथून कम बॅकिंगचा प्रयत्न असेल श्री जागमाता रावली संघाकडनं आणि तेवढ्याच ताकदीचा शर्यतीचा प्रयत्न असेल ठाकूरपाडा संघाचा न्यू बॅटर, 1 डाऊन बॅटर नाव आहे मिस्टर ऋषी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 32 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ या वेळेला मात्र वेगवान चेंडू, अप्रतिम वेग बघायला मिळतोय आणि याला निर्धाव चेंडू. एक सुंदर बॅटल इथे बघायला मिळेल. इज नो डाऊट इंदचं तिसरं पर्व. आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं एक स्वप्न आणि ते स्वप्न सत्यामध्ये प्रत्येक वर्षी उतरताना आपण बघतायत आणि त्यामागे सर्व त्यांच्या अंटायर ग्रुपची अथक मेहनत, अथक परिश्रम आपल्याला बघायला मिळतंय. या वेळेला मात्र मिड ऑफ रिझनला हळूवारपणे एक्झिक्यूट केलंय. सिंगलमध्ये सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या मात्र 33 वरती पोहोचले. प्रामुख्याने अजय भोईर सर असतील, हरीश वर्किणी, प्राण भोईर साहेब, सचिन भोईर साहेब, राजकिरण वर्मा, संदीपजी मात्रे, स्वप्नील पाटील, आशिष पाटील, आशिष मात्रे, कुमार महाले, हार्दिक घरत, जयप्रकाश मात्रे, हर्षल घरत सर, उपेची घरत, जयकांत घरत सर, खंडेराव भोईर साहेब आणि संपूर्ण अंटार टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण स्पर्धा जरी 7 दिवसाची असली तरी 2 महिन्याचे अथक परिश्रम आहे त्यांच्या मागे आणि त्या परिश्रमाचं फळ म्हणजेच सातत्याने स्पर्धेचा पूर्णतः दखल घेतली जाते आणि चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळते AB ट्रॉफीची. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्डवरती 34 धावा आणि षटक क्रमांक दुसरे इथे कंप्लीट झाले. दुसरं षटक संपले 34 धावा 17च्या सरासरीने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि या षटकामध्ये 12 धावा असे एकंदर 12 चेंडू 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतायत. षटक क्रमांक तिसरा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल मिस्टर नयन पाटील. अप्रतिम गोलंदाज आहेत अक्षय सर. ज्या पद्धतीने या गोलंदाजाची चर्चा होते, वन ऑफ द बेस्ट बॉलर नयन पाटील या पंचक्रोशीतील एक चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने ज्याचं नाव घेतलं जात आहे तो नयन पाटीलला इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणले श्री जागमाता रावली संघानं. निश्चित त्यालाच आणणं गरजेचं होतं कारण तुमच्यामधला जो सर्वोत्तम आहे
त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणणं अत्यावश्यक होतं, कारण टीम अडचणीमध्ये आणि स्ट्रगलच्या वेळी तुम्ही तुमचं 100% एफर्ट किंवा तुमच्यामधलं सर्वोत्तम ते दाखवणं गरजेचं असतं. आणि नयन त्याच्याकडे कुवत आहे, त्याच्याकडे काबिलियत आहे, त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, तिखट मारा आहे, टप्पा चांगला आहे, त्यामुळे इथे त्याच्याशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवत असताना त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. कमबॅक करावं लागेल, थोडीशी रोख लावावी लागेल, कारण धावसंख्या अगदी सुसाट वेगानं एक्सप्रेस वे प्रमाणे वेगानं धावतीये. कारण ती धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 17च्या सरासरीनं 34 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक स्वीपर कव्हर घेतलाय, सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज नयन, पहिला बॉल ऑन साइडला जागा बनवली, स्ट्रोकला पाठवलंय. पहिल्या टप्प्या अखेरीस आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता सीमा रेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. थँक्यू. सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही एबी ग्रुप ची स्पर्धा आपण सर्वच जण तिला एन्जॉय करतोय. थोड्याच वेळात अगदी फ्लड लाईट त्याही ऑन होतील. चांगला बॉल, यावेळेस फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडलं, त्याला सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट करायला भाग पाडलं. मनसुबा तर होता इथे कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा, मात्र बॅट अँड बॉलमध्ये जे अचूकतेचं नातं ते घडवणं यावेळेस शक्य झालं नाही. आणि त्यामुळे अलॉंग द कार्पेट आलेल्या या बॉलवर एक सिंगल अधोरेखित झाली. थोडंसं शांत केलं गेलं, पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर तिथे तो मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शांतता प्रस्थापित करणं किंवा कमबॅक करणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल कमी गतीनं चांगला बॉल. तुमच्याकडे जर टर्न आहे, तुमच्याकडे जर कट आहे, तर मग तुम्हाला थोडंसं व्हेरिएशन ते करणं गरजेचं आहे. आणि इथे कमी गतीने एक चांगला बॉल हाताळला, बॉलला थोडंसं कट केलं, फ्लाईट दिली आणि तदनंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. पुन्हा एकदा सेम लाईन, ओळखलंय फलंदाज ताकदीचा वापर करणारा खेळाडू आहे आणि ताकदीचा वापर करणाऱ्या खेळाडूच्या विपक्षामध्ये हे बॉल नेहमी कारगिर होतात. थोडंसं त्याच्या बॅटच्या रेंजपासून बॉलला दूर ठेवा आणि तिथनं बॉलमध्ये कट करण्याचा प्रयत्न करा, आणि तेच केलं यावेळेस. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, बाहेर काढलं, थोडंसं ऑफटॉमवर पिचिंग केली, अगेन सलगचा तिसरा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे आणि जोपर्यंत त्यानं उचलला एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. ही चाणक्षता असणं गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट जेव्हा खेळताना तेव्हा क्रिकेटमध्ये सर्वाधिक तुमचं काय तपासलं जातं, तर तुम्हाला तिथे तुमची बौद्धिक क्षमता ती तपासली जाते. तुम्ही काय विचार करता, काय विचारानं गोलंदाजी करता ते महत्त्वाचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर बौद्धिक क्षमतेवर थोडासा जोर दिला, बॉलला टर्न करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, कुठेही वेग प्रदान केला नाही त्या बॉलमध्ये आणि त्यामध्ये कमबॅक झालं, त्यामध्ये यश मिळालं. 4 बॉलमध्ये 2 रन आल्यात. हा बॉल स्लॉटमध्ये होता, उडवलंय त्याला, पाठवलंय दूर, सीमा रेषा पार, षटकार 6. आपण जर पाहिलं तर सध्या थोडासा संघर्षाचा काळ आहे श्री जागमाता रावळे या टीमचा. संघर्षातून पळ करण्याकरता अजित सर खूप सारे कारणं तुम्हाला सापडतील, मात्र संघर्षामध्ये मैदानामध्ये उभं राहण्याकरता तुमचा स्वाभिमान आणि तुमच्यामधली हिंमत ती तपासली जाते. इथे हिमतीनं खेळावं लागेल, कारण या जगाचा एक स्पष्ट नियम आहे, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत, ज्याच्यात हिंमत नाही त्याला या जगात किंमत नाही. त्यामुळे इथे हिमतीनं लढावं लागेल. थोडासा संघर्षाचा काळ जरी असला तरी एक षटक ते जर चांगलं आलं तर निश्चित ही मॅच इथनंही टर्न होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सन्मान हार्दिक येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, 46 धावा पहिल्या षटकामध्ये 22 आणि त्यानंतर 2 षटकामध्ये तब्बल 24 धावा, अशा एकंदरीत 46 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक आलाय, हाही एक गुणवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. आणि ते मात्र आपल्या घरच्या मैदानावरती बघूया, हार्दिक विपक्ष ऋषी यांच्यामधला बॅटल रंगणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर हार्दिक गरत अब्दी, पहिला चेंडू वेगवान हाताळला गेलाय, एका धाब्यासाठी मजबूर केला, ऑफ ड्राईव्ह करण्यासाठी सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या 47 वर पोहोचताना अप्रतिम असं मॅनेजमेंट, अतिशय सुंदर असं नियोजन आणि सातत्याने ग्रामीण विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम आदरणीय अजयजी भोईर साहेब करताना. पुढचा चेंडू या वेळेला मात्र
चेंडूला एक्झिक्यूट करण्यासाठी मजबूर केलं. तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत पंपू एक अप्रतिम क्षेत्ररक्षक. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 48 वरती. 2 चेंडू सुंदररित्या हाताळल्यात हार्दिकनं. नाबाप्रमाणे आपला क्लास, गुणवत्ता, आपली एक्युरेसी दाखवताना या ठिकाणी हार्दिक अतिशय सुंदर असं बॅटल रंगणार आहे. कारण श्री जागमाता रावळे संघ म्हटल्यानंतर एक बल्लाढ्य संघ, डीप बॅटिंग लाईन त्यांच्याहीकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये सेकंड इनिंगमध्ये एक सुंदर द्वंद्व तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र लॉंग ऑफला उडवलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हर्सला मी म्हणेन येतोय सरळ षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झालंय आणि पोहोचले तब्बल 54 धावा. आदरणीय अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन, त्यांचा पदस्पर्श या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये होतोय आणि त्यांचं करतोय या ठिकाणी मी वेलकम. 54 धावा ऑन दी बोर्ड. चेंडू क्रमांक 4 घेऊन हार्दिक तयार गोलंदाजी ट्रॅकवर. आणि इथे लॉलीपॉप चेंडू होता, परंतु काय ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत, अवाक, चकित, मौन करणारं फिल्डिंग मिस्टर साहिल कडनं. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, ग्रेट स्टॉफ. धावसंख्या बघायला मिळते ती 55. पुढचा चेंडू हार्दिक. या वेळेला गुडघ्यावरती बॅलन्स बनवून चेंडूला सरळ लॉंग ऑफला क्लिअर करताय संदीप हेमाडे नावाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या पोहोचले ती 6 61 धावा ऑन दी बोर्ड. धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेष आहे. आणि हाही गतीला परिवर्तन करत डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू वेगानं सरळ जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला मिळते 65 धावा. या षटकामध्ये टोटल धावा बघायला मिळतात आपल्याला 19 धावांचं षटक. अक्षय सर जर आपण बघितलं 65 धावा आहेत. इथून अंतिम षटक महत्वाचं असेल श्री जागमाता रावळे संघासाठी. कमीत कमी धावा आणि या मॅच मध्ये राहणं किंवा जास्तीत जास्त धावा देणं आणि ओपोनंट टीमला बलाढ्य बनवणं, ह्या 2 गोष्टी इथे बघायला मिळतील. निश्चित शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर स्लोवर वनचा वापर होता. आणि स्लोवर वन बॉल ज्याबद्दल मी नेहमी म्हणतो ना, हा स्लोवर वन बॉल असा आहे ना, जो फलंदाजानं ओळखला नाही तर मग तो गोलंदाजाकरता कारगिर आहे. मात्र हा स्लोवर वनचा बॉल जर फलंदाजानं ओळखला तर ती गोलंदाजाची डोकेदुखी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज नयन. चांगला मारा करण्याकरता ओळखला जातो. पहिलाच बॉल हवेमध्ये या जास्त उंची, लांबी किती, तिथे क्षेत्ररक्षक तो फक्त चेंडूला पाहत राहील. चेंडू त्याच्या डोक्यावरनं संघर्षाचा शंखनाद करत सीमा रेषा पार लॉंग ऑनला क्लिअर करणारा हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार 6. थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जैन मनम मायखोप विपक्ष शिवशक्ती उसरणी या दोन्ही संघाच्या संघटनेने तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस. जय हनुमान मायखोप विपक्ष शिवशक्ती उसरणी. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकारमध्ये गेलाय. स्टंपच्या मागे गेला अक्षरचा हा फटका खेळण्याकरता. तिथे पंच या धावेला नाकारतील का, काय करतील, थोडंसं डिस्कशन आपल्याला इथे पाहायला मिळते. मुन्ना पठाण दरम्यान प्राण भोईर सरांचं शुभागमन झालंय, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम, हार्दिक स्वागत. मग जे भोईर सर असतील त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे जेपी त्यांचंही आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून करतोय हार्दिक स्वागत. आमच्या संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी आणि या स्पर्धेमागे ज्यांचा अथक परिश्रम आहे ही आमची संपूर्ण अंटार टीम या ठिकाणी VIP डाईसवर बसून या मॅचचा मनमुराद आनंद घेताना. तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळू शकणार नाही. तुम्ही स्टंपच्या मागे जाऊ शकता कधी, जेव्हा तुम्हाला फटका खेळण्याच्या आधी. मात्र फटका खेळण्याकरता स्टंपच्या लाईनच्या पुढे यावं लागतं आणि ते यावेळेस चुकीचं झालं. कारण तुम्ही मागे जाऊन पुढे येऊ शकता, मात्र फटका खेळण्याकरता स्टंपच्या मागे जाऊ शकत नाही. इथे चांगला बॉल
फिरवलं, चकावलं, टर्न केला, कट केलं, बॉलला बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना एकंदर 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 71, 71 धावा. इथे फटका चांगला आहे, आपल्या ताकदीचा वापर केलाय, डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार बॉलला फेकून दिलंय, ओव्हर द बॉलर हेड, षटकार 6. काय आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावसंख्येचा बलाढ्य मोठा डोंगर सध्या उभा राहत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एकंदर धावफलकावर 77. हा बॉल चांगला आहे, तिथे फक्त दिशा दिली फ्रंट ऑफ द स्क्वेअर. बॉल जोपर्यंत उचलला गेला तिथे एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 78, 78. उत्तर पूर्वार्धाचा खेळ सध्या सुरू आहे आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये किती धावा धावफलकावर लावल्या जाणं गरजेचं असेल ते ठरवणारा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नयनच्या वतीनं. नयन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला बॉल इथे टर्न केला, कट केला, फिरवला आणि तदनंतर बॉल आला. इथे डॉट रिव्ह्यू घेतला गेला. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली. काय हा बॉल वाईड आहे का, चॅलेंज केलंय अंपायरच्या निर्णयाला असं म्हणावं लागेल. पंचाचा जो निर्णय आहे तो फलंदाजाला मान्य नाहीये, त्यामुळे त्यानं चॅलेंज केलंय. रिव्ह्यू सिस्टम आहे तिचा वापर. दरम्यान डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत जय हनुमान मायखोप आणि शिवशक्ती उसरणी बोट टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. टॉस साठी यायचे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण इट्स अ फेअर बॉल. हा बॉल चांगला बॉल आहे तिथे दर्शवत आहे मुन्ना पठाण सर, तेच समजवत असताना फलंदाजांना. आणि एक अप्रतिम अशी पंच आहेत. शहापूर तालुक्याची शान असं म्हणून त्यांची ओळख आहे मुन्ना पठाण, जे सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. षटकाची उद्घोषणा झाली आहे. 78 धावा धावफलकावर विजयाकरता 79 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष आहे. उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने ते पूर्णत्वाला नेलं जाईल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉसकडे. नेक्स्ट मॅचच्या टॉसमध्ये जय हनुमान मायखोप आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती उसरणी या दोन्ही टीममध्ये नाणेफेक केली जाईल. बोट टीम कॅप्टन या लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. चला टॉस साठी यायचं आहे. जय हनुमान मायखोप विपक्ष शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय, याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे. आम्ही विनंती करतोय या लवकर टॉस साठी. जय हनुमान मायखोप विपक्ष शिवशक्ती उसरणी. चला टॉस साठी जय हनुमान मायखोप आणि शिवशक्ती उसरणी. चला मी विनंती करतोय, हा 5वा कॉल असेल. शिवशक्ती उसरणी विपक्ष जय हनुमान मायखोप. चला ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. टार्गेट सेट केलं इथे 79. चला ओपनिंग पेअर मला वाटते या स्पर्धेतील उच्चांक म्हणायला हरकत नाही. 79 च टार्गेट 79 धावांचं लक्ष समोर घेऊन ओपनिंग पेअर मिस्टर निहिल आणि त्यांच्या समवेत जीत
पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक मोठं लक्ष आहे, परंतु क्षमता या दोन फलंदाजाकडे भरपूर आहे. क्षमतेनुसार इथे खेळ जर झाला तर बॅटल रंगणार इज नो डाऊट, कारण दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत, युवा खेळाडू आहेत. चर्मान मायकोप संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. शिवशक्ती उसरणी संघाचे संघनायकांना मी विनंती करतोय, त्वरित आपण टॉससाठी यायचं आहे. शिवशक्ती उसरणी संघ, तर वळूया आपण गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इथे मात्र वंदेश हेमाडे एक अतिशय सुंदर अप्रतिम असे गोलंदाज ज्यांची ख्याती आहे. उमेश सरांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही या ठिकाणी करतोय वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एबी ट्रॉफी वर्ष 30 पर्व 3रं आणि आमच्या मुख्य मंचावरती स्थानपन्न होताना मिस्टर उमेश सर. वळूया मॅचकडे. वंदेशकडे मात्र जिम्मेदारी सोपवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतायत आणि फिल्डिंग सजवली गेली एक डीप लॉंग ऑन मध्ये, आणि त्यानंतर एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय डीप लॉंग लेग रिजन मध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया पहिल्या चेंडूकडे. व्हेरी फास्ट बॉल, खूप चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही आहे. डायरेक्ट हिटचा अटेम. निहिल नॉन कडे मात्र वेगाने आले. थोडीशी रिस्क घेणं गरजेचं आहे, कारण 79 धावांचा जेव्हा तुम्ही पाठलाग करताय तेव्हा ओपोनेंट टीमकडे प्रेशर कसा कन्वर्ट करायचा हे एकमेव उद्दिष्ट तुमच्या नजरेसमोर असणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा चांगला हिटचा अटेम होता. ऑफ दी मार्क मिस्टर निहिल किनी. त्याच्यानंतर जीत पाटील यांना पण बघतोय. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, अनेक मैदानं गाजवणारा असा खेळाडू. 79 धावांचं टार्गेट असताना किती धावांची इनिंग खेळेल याच्याकडे लक्ष लागलंय श्री जागमाता रावळे संघाचं. फुलटॉस आहे यावेळेला. टायमिंग परफेक्ट आहे. मिड विकेटला जातोय चेंडू. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू. सन्माननीय जयदीप पाटील सरांच्या मधुर आवाजानं, गोड वाणीनं हे सुंदर सॉन्ग आपण बघतायत, ज्यांनी गायलंय. कौतुक करावं लागेल. रावले गावाला बिलॉंग करणारं असं का अप्रतिम व्यक्तिमत्व आमचे जयदीप पाटील यांचं खूप खूप कौतुक. पुढचा चेंडू, ते मात्र स्विच हिटचा अटेम्प्ट. इट्स अ डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा, 30 चेंडू आणि 79चं टार्गेट आहे. अतिशय सुंदर चेंडू वंदेश यांच्याकडनं बघायला मिळतोय. चौकारानंतर कम बॅकिंग बघायला मिळाले आणि जीत यावेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र उडवलंय चेंडूला. टायमिंग आणि झेल मात्र अंकित सोडतायत. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली. 79 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल आणि ती दाखवणं गरजेचं आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल प्रयत्न खूप चांगला होता अंकित यांचा. एक लाईफ मात्र जी त्यांना मिळते की ती किती धावामध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल हे बघावं लागेल. 4 चेंडू 6 धावा, अजूनपर्यंत षटक वंदेश यांच्या नावावरती आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट आणि इथे अप्रतिम शॉट मिड ऑफला मात्र फील्ड केलं जाईल. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 7 वर स्थिरावली जाईल. शेवटचा चेंडू आणि शेष 7 धावा धावफलकावरती लागतायत. इथून चौकार षटकार येणं गरजेचं आहे. जर या मॅच मध्ये राहायचं असेल तर नक्कीच चांगल्या धावा आणि त्यांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. श्री जागमाता रावळे संघाला तुर्तास 5 चेंडू आणि अवघ्या पुढचा चेंडू. इथे मात्र अप्रतिम ब्लॉक होल मध्ये मारा बघायला मिळतोय. मजबूर केलं सी त्यांना ड्राईव्ह करण्यासाठी. पहिलं षटक इथे कंप्लीट झाले आणि धाव्या स्कोर कार्ड वरती 8. अक्षय सर ज्या पद्धतीने चेंडू हा सरळ प्रॉपर मिडल ऑफ द बॅट किंवा थोडासा टच झाला तरी सीमारेषेच्या बाहेर जातो आणि इथे मात्र स्विच हिटचा जो अटेम आपल्याला बघायला मिळाला. काय म्हणाल? नाही, इथे मोठे फटके अगदी सहजतेने येत आहेत. गुड शॉटचा बॉल आहे. तो खूप लवकर ट्रॅव्हल होतो. तुम्ही त्याला जर हवेमध्ये उडवलं तर तो खूप लवकर सीमारेषेला क्लिअर करतो. त्यामुळे इथे मोठ्या फटक्यांचा प्रयत्न आणि तुमच्या विजयाचं समीकरण तेच आहे. प्रतिषटक तुम्हाला 16 रन्स
त्या जवळपास धावफलकावर जोडण्याचं समीकरण तुमच्या समोर आहे आणि 16 धावा प्रत्येक षटकागणिक तुम्हाला जर धावफलकावर जोडायच्या आहेत तर मग तिथे आक्रमकता दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीच आहे. तुम्हाला फक्त आक्रमकताच दाखवायची आहे. प्रत्येक चेंडू तुमच्या डोक्यामध्ये एकच चाललं पाहिजे, मला या चेंडूला सीमारेषा दाखवायची आहे. हे जर तुमच्या डोक्यामध्ये चालत राहिलं तरच जे विजयाचं स्वप्न पाहून तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलात ते विजयाचं स्वप्न तुमचं पूर्णत्वाला येताना पाहायला मिळेल. स्वप्न प्रत्येक जण पाहतो, मात्र पूर्ण प्रत्येकाची होत नाही आणि ती पूर्ण ज्यांची होतात जे अगदी शर्थीचे प्रयत्न करतात, जिद्द चिकाटी सर्व त्यांची आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते ना, तेच यशस्वी होतात, विजयी होतात आणि पुढे जातात. षटक क्रमांक 2 अक्षय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना जीत, नावामध्ये जीत आहे मात्र या मॅच मध्ये जीत निर्माण करून देईल का ते पाहायचं आहे. इथे फटका फसलाय, ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकतो. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. चेंडू वरची जी आयसाइड आहे ना ती थोडीशी डळमळीत झाली आणि त्याचंच कारण बॉल विकेटच्या मागे. असं म्हटलं जातं ना अजित सर की हे धकाधकीचं आयुष्य आहे, जिथे माणसांमध्ये जास्त काळ संपर्क राहिला नाही तर नाती तुटतात. हा तर क्रिकेटचा खेळ आहे, जिथे जास्त काळ बॅट अँड बॉल मध्ये संपर्क राहिला नाही तर मॅच मध्ये पराभवाशिवाय दुसरं काय तुमच्या पुढे येणार नाही. 2 धावा इथे सहजतेने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 10 डबल फिगर दुहेरी आकडा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. या 2च्या मदतीनं धावसंख्या 10. आक्रमकता ती गरजेची आहे. या मॅच मध्ये काय आक्रमकता दाखवणं शक्य होईल, प्रेक्षक त्याच अपेक्षेने आलेत. प्रेक्षक वर्ग टेनिस बॉल क्रिकेटची मॅच पाहण्याकरता येतो ना, तो षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला, ती त्यांना पाहायला मिळणं गरजेचं. वाह वाह, व्हॉट अ शॉट, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉलला फेकून दिलंय सरळ लॉंग लेग सीमा रेषा पार, षटकार 6. थँक्यू. काय फटका सजवलाय, लाजवाब, काबिले तारीफ. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला आणि तिथनं बॉलला लॉंग लेगची सीमारेषा दाखवली. अगेन पुन्हा एकदा थोडंसं आडव्या पट्ट्यानं बॉलला खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. थँक्यू. अजय भोईर साहेबांचं हे गीत तुम्ही ऐकताय आणि अगदी लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रत्येकाचं स्वप्न एबी ट्रॉफीला खेळण्याचं. अगदी चातक पक्षी जसा पावसाची वाट पूर्ण वर्षभर पाहतो ना, तशी या पालघर जिल्ह्यातील खेळाडू एबी ट्रॉफीची वाट पाहतात आणि या दरम्यान बॉलला फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. सलगच्या 3ऱ्या बॉलवर मोठा फटका, षटकार आलाय 6. सध्या जर आपण पाहिले ना तर टीम जागमाता रावळे ज्यांची जी गाडी आहे ना ती राजधानी एक्सप्रेस सारखी सुरू आहे. म्हणजे सुरुवातीला थोडीशी संत होती मात्र वेग पकडलाय, तो वेग मग कुणाच्याही आटोक्यामध्ये न येणारा. अगदी त्या वेगानं ही गाडी सुसाट सध्या धावतीये. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, फक्त दिशा दिली. एक सिंगलला कन्वर्ट करण्याच्या उद्देशानं स्ट्रोक खेळलाय, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. फेकी थोडीशी वाईट होती. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 27 धावा या धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ इथे पाहता संपलाय. 13.50 ही सरासरी अधोरेखित झाली. या 3 षटकं इथनं शेष आहेत आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. अशक्य नाही आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण प्रत्येक वेळी ऐकत आलोय. 3 षटकांमध्ये 52 धावा होऊ शकतात, मात्र मी करेन हा आत्मविश्वास फलंदाजाला आपल्यामध्ये जागृत करावा लागेल आणि कुणा एकट्यानं या रन्स पूर्ण होणार नाही. अजित सर, इथे धावा बनवायच्या आहेत तर दोन्ही बाजून आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. येणारे चेंडू असतील ते 18 आणि धावा बनवायच्या त्या 52. बॅटल खूप सुंदर बघायला मिळते. प्रामुख्याने एक अप्रतिम एबी चषक पर्व 3रा पण बघतायत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जीवन संघर्षाचं असावं लागतं आणि मोठा माणूस बनण्यासाठी मन मोठं असावं लागतं. असं कर्तृत्वानं आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणून आदरणीय अजयजी भोईर सरांचं जे अप्रतिम नियोजन आपण बघतोय हे काबिले तारीफ आहे. वंदेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, यावेळेला लॉंग ऑफला
जीत नावाचा हा इन हँडसम षटकार झेल सोडल्यानंतर जीत ऑन फायर झालाय आणि काय अप्रतिम शॉट सिलेक्शन बघायला मिळते. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जीत पाटील नावाचं ट्रेडमार्क इथे मात्र बघायला मिळते. काय फटका, अप्रतिम फटका होता. आपण त्याला स्टँड अँड डिलिव्हर्ड नाही, स्टँड अँड डिस्पॅच म्हणू शकतो. बॉलला अगदी डिस्पॅच केलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या 33 वर पोहोचले. छोटा पॅक बडा धमाका. मी सातत्याने का म्हणतोय, कारण या फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे आणि त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मात्र दाखवून दिले. इथून आलेला षटकार असेल किंवा ऑन साइडला पूलचे फटके असेल, हुकचा शॉट असेल, का अप्रतिम शॉट सिलेक्शन बघायला मिळते. 33वा धावफलकावर शिवशक्ती उसरणी संघ या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू सरळ शॉट लेग गलीला एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट होते लेग बाईच्या रूपानं. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 16. 45 ची गरज आहे. बॅटल अतिशय रंगदार अवस्थेमध्ये एका अप्रतिम मार्गाकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 16 चेंडू 45 इक्वेशन. वंदिश गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे मात्र निहिल चेंडूला एक्झिक्यूट करतायत आणि लॉंग ऑफला ऋषीच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. निहिल बॅक टू द पवेलियन. इथे मात्र तंबूच्या आश्रयाला येताना एसटीचे पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर थोडा मैदानामध्ये आक्रमकता दाखवणं गरजेचं होतं. मात्र गोलंदाजानं अगदी चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर लगेचच एक विकेट त्यानं संपादित केली आहे. मॅच थोडीशी कठीण आहे, मात्र इथनं ही मॅच फिरू शकते. थँक्यू न्यूमन. हार्दिक घरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 15 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 34 म्हणजे 45 ची गरज आहे. 300च्या स्ट्राईक रनरेटने इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आणि हार्दिक घरत म्हटल्यानंतर क्षमता या फलंदाजाकडे आहे. ताकद श्रेण भरपूर आहे या फलंदाजाची आणि इथून बॅटल एक महत्वाचं आपण बघू शकाल. येणारे चेंडू 15 आणि 45 ची गरज आहे. वंदेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवर न्यूमॅन आलाय मिस्टर हार्दिक घरत आणि इथे मात्र आपण बघताय अंपायर सिग्नल. इट इज अ वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचतंय 35 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुनश्च वंदेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर हार्दिक आणि इथे मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. यस नो. हार्दिक बॅक टू द पवेलियन. आउट होत आहेत आणि थोडस प्रेशर इथे कन्वर्ट झालंय श्री जागमाता रावळी संघाकडे. एसटीचे थँक्यू. सवळी आपण मॅच कडे. साहिल येत आहेत. गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वंदेच्या अगेन्स्ट न्यूमान साहिल चापके. एक आक्रमक बॅटर. पुढचा चेंडू
आणि इथे मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर पंचांचा सिग्नल. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 36 वरती पोहोचलंय. येणारे चेंडू तुम्हाला बघायला मिळतील. या षटकातील चेंडू झाले ते 4. 14 चेंडू आणि 43चं इक्वेशन. या फलंदाजाकडे क्षमता आहे. तर गोलंदाज एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे वंदेश. इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलंय. वेगानं चेंडू जातोय अंकितकडे. डीप काऊ कॉर्नरला एका धाब्याने सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावसंख्या मात्र 1 पुढे जाईल आणि पोहोचलंय तब्बल 37 धावा. 42 धावांची गरज आहे. 13 चेंडू. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज वंदेश हेमाडे. इथून जर आपण बॅटल बघणार आहोत, येणारे 2 नवीन गोलंदाज असतील आणि त्याच्यानंतर धावा असतील त्या चेंडू नंतर आपल्या समोर येतील. इथे मात्र परफेक्ट टायमिंग, ग्रेट टायमिंग. वेट करत चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. सरळ डीप गली रिजन मधनं येतोय. दमदार चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 41 वरती. 38 धावांची गरज आहे आणि येणारे चेंडू आहेत ते 12. बॅटल रंगणार. थँक्यू. काय अप्रतिम फटका शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी थोडा काळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र सेहवागनं स्ट्रोक खेळला की काय असं प्रतीत होईल. अगदी त्याच्या स्टाईलनं बॉलला तिथे खूप सुंदर पद्धतीने दिशा दिली आणि चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. मयूर आलाय ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता. आणि इथनं जर आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 38 धावा. 5 मिनिटं शेवटची तुमच्याकडे आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंय. यावेळेचा वाह फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षकानं तिथे प्रयत्न केले मात्र बॉल त्याच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. हा फटका जर तुम्ही पाहिला ना तर टेनिस कोर्ट मध्ये टेनिस बॉलची मॅच सुरू आहे की काय अगदी तसं तुम्हाला क्रिएट होईल. हार्दिक पांड्या स्टाईलने फिनिश केलंय चेंडूला सर. काय फटका होता लाजवाब. आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर. षटकार आलाय आणि आशा पल्लवित झालात कारण इथनं 32 ची गरज आहे. 11 बॉल शक्य आहे, होऊ शकतात आणि तो प्रयत्न इथे जरूर केला जाईल. येणारे 11 चेंडू 32 धावा. या ओव्हर मध्ये जर आणखी 2 षटकार आले ना तर ही मॅच निश्चित ऑन राहील. 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले अजूनही. पुढचा बॉल इथे मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये बॉल गेलाय. तिथनं एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 48-48. पूर्वार्धामध्ये खूप धावा तुम्ही धावफलकावर लावल्यात मात्र उत्तरार्धामध्ये त्या धावा तुम्ही डिफेंड करू शकता का या प्रश्नाचं उत्तर सध्या मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. ठाकूरपाडा ज्याने चांगली बॅटिंग केली आहे जरूर मात्र इथे चांगला बॉल. फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन. हे सर्वोत्तम अस्त्र आहे आणि त्या फुलर लेनच्या एका चांगल्या अस्त्राचा वापर केला. फलंदाजाला तिथे बंदिस्त केलं, शांत केलं आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. निर्धाव चेंडू बरोबरच आता चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि गरज आहे 31 धावसंख्येची. फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक तिथे पुढे आलाय. चांगली चाणक्यता दाखवली. आपल्या बौद्धिक क्षमतेला तिथे वापरलं कारण वेट केला असता तर बॉल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन गेला असता मात्र इथे पुढे आला आणि बॉलला रापलं आणि त्या रापल्या कारणानं एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. ज्या 1च्या मदतीनं 49 ऑन बोर्ड. 49. येणारे शेवटचे 2 बॉल. इथे आक्रमकतेची गरज असताना हाराकिरी झाली आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे त्यामुळे इथे एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कारण या मॅच मध्ये आता जर आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 30. या बॉलवर षटकार आला तर पुन्हा एकदा आशा पल्लवित होतील मात्र काय तो षटकार येताना पाहायला मिळेल. बॉल आलाय तिथे अगदी योग्य तऱ्हेनं यष्टांच्या वर्ण. बॉल विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची समाप्ती. या मॅचला कलाटणी देणारी ही निर्णायक ओव्हर जरूर या मॅच मध्ये ठरली आहे कारण येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 5 गगनचुंबी आसमानी टोल्यांची गरज, षटकारांची गरज. 5 षटकार या शेवटच्या ओव्हर मध्ये येतील का ते आपल्याला पाहायचं आहे. मात्र 5 षटकार रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोण येतं या ऐकण्याआधी जाऊया अजित सरांकडे. थँक्यू. शिवशक्ती उसरणी संघ चला लवकर टॉस साठी यायचंय. उसरणी संघाचे संघ नाही त्वरित टॉस साठी आपण
6 चेंडू आणि 30 ची गरज आहे. सन्माननीय आशिष म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. 6 चेंडू आणि 30 ची गरज. झीत पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण अंकित यांना बघतोय. पहिला चेंडू आणि ते बॅटला ब्रश करा. चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझनला, तिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. तर आपण कॉइन या ठिकाणी स्पिन करतोय. कॉल असेल शिवशक्ती उसरणी संघाचा. टेल इज कॉल आणि आलाय हेड. चेअरमन टीम या ठिकाणी टॉस जिंकते. पुढचा चेंडू घेऊन अंकित तयार आणि इथे आलाय षटकार. टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय? फिल्डिंग. आणि त्याचं प्रमुख कारण कसं वाटतं एबी ट्रॉफीमध्ये दाखल झाल्यानंतर एक सुंदर नियोजन बघून? छान वाटते. ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 55 50 55. बेस्ट ऑफ लक. जर्मन टीम टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायला इथे आमंत्रित केले. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आवश्यक आम्हाला तर फिल्डिंगच हवी होती. टॉस जिंकलो असतो तर. पण ठीक आहे, आता फलंदाजी आले तर करू आम्ही निश्चितच. किती धावा बनवण्याचं प्लॅनिंग असेल? संघाची म्हणजे संघ आहे तसा तुल्यबल, तर आम्ही 50-60 पर्यंत धावा बनवू आणि समोरच्या टीमला एक भव्य असं आव्हान देऊ. ॲज बेस्ट ऑफ लक. वळूया आपण. टॉस जिंकला जर्मन मायकोप संघानं. वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड ओपोनेंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर बॅटिंग. नेक्स्ट बिग बॅटल चेअरमन मायकोप वर्सेस शिवशक्ती उसरणी. येणारी 4 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 23. पुढचा चेंडू साहिल आणि इथे मात्र क्वाड बँडच्या रूपाने यावं लागेल. साहिल यांना बॅक टू द पवेलियन कडे आउट ची आशा इथे होती. 4 चेंडू आणि 23 धावा, तब्बल 4 षटकार इथे खेळणं गरजेचं होतं. सन्यमान आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 चेंडू आणि 23 इक्वेशन इथे बघायला मिळते. 79 धावांचा पाठलाग करताना थोडंसं दमछाक, कारण वंदेश हेमाडे यांचं एक सुंदर षटक आणि त्यानंतर मयूर हेमाडे यांनी दाखवलेली अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थाने ठाकूरपाड्या संघाला ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन जाते. 3 चेंडू 23 ची गरज. इथे आशिष आल्या मात्र षटकारांना आगाज करतायत. चेंडू थँक्यू. 2 चेंडू आणि 17 ची गरज. अप्रतिम शॉट बघायला मिळतोय आशिष पाटीलच्या बॅटमधनं. हवाई फायर. पुढचा चेंडू अंकित तयार गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे चेंडू बॅटला ब्रश करत पुनश्च क्वाड बँडच्या रूपानं आशिष सुद्धा येत आहेत तंबूच्या आसऱ्याला. सन्यमान साई प्रसाद मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा चेंडू असेल. औपचारिकता शेष. आणि सुंदर टायमिंग या वेळेला. चेंडू जातोय सरळ षटकार. कुठे दोन्ही टीम मैदानाच्या